नमस्कार. नवरत्नांमधलं माणिक हे रत्न, ज्याला संस्कृतमध्ये पद्मराग असं अत्यंत सुरेल आणि सुंदर नाव आहे. महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या संगीत क्षेत्रातला पद्मराग म्हणजे पद्मश्री माणिक वर्मा, ज्यांची जन्मशताब्दी आपण साजरी करतो आहोत. या निमित्ताने होणाऱ्या 3 दिवसाच्या या स्वरमहोत्सवात तिन्ही दिवशी संगीत क्षेत्रातल्या, कला क्षेत्रातल्या काही मान्यवरांना पुरस्कार दिले जाणार आहेत. माणिक वर्मा फाउंडेशन आणि MSRDC महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार दिले जाणार आहेत. सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री श्रीमती माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अनेक सांगीतिक कार्यक्रमांचं आयोजनही होतं आहे. नुकतंच मगाशी राणीताईंनी ज्याचा उल्लेख केला ते माणिक मोती हे पुस्तक माणिकबाईंच्या आणि संपूर्ण परिवाराच्याच एकूण सगळ्याच कला प्रवासाचा पट उलगडणारं असं हे पुस्तक. ध्वनिमुद्रणं, माणिकबाईंच्या शास्त्रीय गायनाची ध्वनिमुद्रणं जी माणिक वर्मा स्वरशताब्दी यूट्यूब वाहिनीवर रसिकांसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. या सगळ्या प्रवासामध्ये माणिकबाईंच्या या जन्मशताब्दी वर्षात संगीत क्षेत्रात, कला क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ठसा उमटवणारी काही व्यक्तिमत्व, काही गुणीजनांचा, त्यांच्या कार्याचा सन्मान, त्यांचं कौतुक करण्याचा मानस व्यक्त करत माणिक वर्मा फाउंडेशनने पुरस्कार देण्याचं ठरवलं. आणि MSRDCच्या संयुक्त विद्यमाने जन्मशताब्दी वर्ष सुरू होताना पहिला पुरस्कार दिला गेला, माणिकरत्न पुरस्कार पद्मश्री अश्विनीताई भिडे देशपांडे यांना. या स्वरमहोत्सवात माणिक गंधार पुरस्कार आणि माणिक स्मृती पुरस्कार दिले जाणार आहेत. आज माणिक गंधार या पुरस्काराने सन्मानित होणारी कलाक्षेत्रातली 2 दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, ज्यांच्या संगीताने निर्माण झालेल्या तेजोमय नादब्रह्मात रसिक कायमच आनंदाने न्हाऊन निघतात असे ज्येष्ठ संगीतकार, गायक आदरणीय श्रीधरजी फडके, आणि कला क्षेत्रातली ज्यांची मुसाफिरी रसिकांना कायमच आनंद देणारी आणि अचंबित करणारीही आहे असे कलावंत अशोकजी हांडे. या दोन्ही मान्यवरांना ज्यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत अशा ज्येष्ठ गायिका प्रमिलाताई दातार. रंगभूमी ते वाद्यवृंद असा कलाक्षेत्रातला प्रवास, ज्यामध्ये गायिका, निर्माती, व्यवस्थापक, सूत्रधार, निवेदक अशा विविध जबाबदाऱ्या प्रमिलाताईंनी सांभाळल्या. विक्रमांची मोहर उमटवणारा प्रमिलाताईंचा सुनहरी यादे हा सांगीतिक कार्यक्रम जो रसिकांनी आजही त्याच्या स्मृती मनामध्ये जपून ठेवलेल्या आहेत. माणिकबाईंच्या 4ही कन्या भारतीताई, वंदनाताई, अरुणाताई आणि राणीताई यांच्या वतीने आणि कार्यक्रमाचं आयोजन त्यातलं अभिजातपण जपत अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम आपल्याला देणारे पंचम निषादचे शशी व्यास यांच्या वतीने आपल्या सर्वांचं रंगमंचावरच्या मान्यवरांचं स्वागत. ज्येष्ठ संगीतकार, गायक आदरणीय श्रीधरजी फडके, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे संगीतकार आणि तसेच त्याच तोडीचे संगीतकार, पिता आणि गायिका आई यांच्याकडून संगीताचा वारसा श्रीधरजींना मिळाला. हा बहुमोल वारसा मिळणं हा जसा एक महत्त्वाचा आशीर्वाद आहे, तसंच एक फार मोठं आव्हानही असतं. कारण लोक एका अदृश्य तराजूमध्ये तुम्हाला तोलत असतात. मात्र श्रीधरजींच्या संगीताची खासियत अशी की त्यांच्या संगीतावर बाबूजींचे संस्कार असले तरीसुद्धा श्रीधरजींची स्वतःच्या सांगीतिक व्यक्तिमत्वाची एक लखलखीत बावनकशी मोहर त्या संगीतावर उमटलेली आहे. म्हणूनच प्रत्यक्ष पित्यालासुद्धा त्यांची संगीत रचना गाण्याचा मोह पडावा. जो काळ मराठी भावसंगीतासाठी आव्हानाचा होता, जिकिरीचा होता, कारण एकीकडे रेडिओ, आकाशवाणीसारखं अत्यंत महत्त्वाचं माध्यम ज्याची मक्तेदारी कमी होत होती कारण दूरदर्शन आलं होतं, आणि मराठी भावसंगीत, चित्रपटेतर संगीत टिकेल की नाही किंवा कसं टिकेल याची काळजी वाटत होती. त्या काळात ऋतू हिरवा हा अल्बम एक दीपस्तंभ ठरला. फार महत्त्वाचं काम या अल्बमने आणि अर्थातच
श्रीधरजींच्या संगीताने केलं ते म्हणजे तो एक महत्त्वाचा दुवा ठरला नवी पिढी भावसंगीताशी जोडण्याचा. आज मराठी भावसंगीत जिवंत आहे, बहरतं आहे, वाढतं आहे, नवीन नवीन कलाकार यांना प्रेरणा देतं आहे. याचं एक महत्त्वाचं कारण ऋतू हिरवा हा अल्बम असं म्हणणं ही अतिशयोक्ती अजिबात ठरणार नाही. संगीताच्या सुवर्ण काळात सगळीकडूनच चांगलं घडत असतं, उत्तम पीक निर्माण होत असतं. पण खरं आव्हान असतं जेव्हा दुष्काळ असतो आणि त्या काळात जेव्हा अथक परिश्रमाने अत्यंत अभिजात असं काम केलं जातं. त्याची पोचपावती आपल्याला मिळतेच जेव्हा श्रीधरजींची गाणी रियालिटी शोजमधून ऐकू येतात आणि नवी पिढीसुद्धा ऋतू हिरवा गाते, झिनी झिनी वाजे वीण गाते, ओंकार स्वरूपा गाते आणि फिटे अंधाराचे जाळे हा आशावाद प्रत्येकाच्या मनात निर्माण करते. मुळातच ही सगळी गाणी आपल्या हृदयात सामावलेली आहेत. वयाच्या 75व्या वर्षी अशीच अनेक उत्तम उदंड गाणी रसिकांपर्यंत पोहोचावीत आणि आम्हाला आनंद मिळावा या शुभेच्छा श्रीधरजींना देत, टाळ्यांच्या गजरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत माणिक गंधार हा पुरस्कार त्यांनी स्वीकारावा अशी विनंती आपण त्यांना करूया. आणि प्रमिलाजींना विनंती की आपल्या हस्ते हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करावा. माणिक वर्मा फाउंडेशन आणि MSRD यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा माणिक गंधार हा पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार गायक श्रीधरजी फडके यांना प्रदान होतो आहे. यानंतरचा पुरस्कार श्रीयुत अशोक हांडे, एक असा फळांचा व्यापारी की ज्याने आपल्याला म्हणजे रसिकांना आपल्या संगीताच्या, आपल्या मातीतल्या संगीताच्या मुळांची, त्या वैभवाची ओळख करून दिली. आणि फळांची चिंता न करता कर्म करत राहणारा हा कर्मयोगी संगीताच्या कलेच्या क्षेत्रात आहे. किंबहुना जी जी कला निर्मिती तो करतो ती फलद्रूपच होते. विविध संकल्पना, विविध कार्यक्रम, विविध गाणी, यामध्ये अर्थातच मराठी बाणा, मंगलगाणी, दंगलगाणी, आझादी 50, अमृतलता, आवाज की दुनिया आणि माणिकबाईंच्या सांगीतिक कर्तृत्वाचा दृक्श्राव्य पट उलगडणारा माणिक मोती असे असंख्य कार्यक्रम, ज्यामध्ये आता 2500व्या प्रयोगाकडे घोडदौड करणारा मराठी बाणा आहे. त्यासाठी मनापासून शुभेच्छा. अशोकजी आपलं मनोरंजन करतात. ते मनोरंजन कसं आहे तर ते अत्यंत निखळ आहे, पण मनाला आणि बुद्धीला चालना देणारं मनोरंजन आहे. नेमकं आणि भव्य सादरीकरण, अभ्यासू वृत्ती, त्यामुळे अर्थातच उत्तम नियोजन आयोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चैतन्य, ही वैशिष्ट्य जपणारे अशोकजी स्वतःला ते माणिकबाईंचा मानसपुत्र म्हणवतात आणि हे अत्यंत आदराने, प्रेमाने, श्रद्धेने त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून हे व्यक्त होत असतं. त्यांना माणिक गंधार या पुरस्काराने सन्मानित करताना माणिकबाईंच्या 4ही कन्यांना अत्यंत आनंद होतोय. प्रमिलाताईंना विनंती की माणिक वर्मा फाउंडेशन आणि MSRDC यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा माणिक गंधार हा पुरस्कार आपण श्री अशोक हांडे यांना प्रदान करावा. जड आहे. सर्वप्रथम माणिकताईंच्या स्मृतीनं आम्ही आदरपूर्वक वंदन करते. मला इथे बोलावून जो मान दिला, राणी तुझे आभार. या 2 महान संगीतातल्या व्यक्तींना यांचं सत्कार करायचं भाग्य आज मला मिळालं. मी पण मोठी आहे, पण वयाने फक्त. आणि इथे येऊन काही न बोलता जाणं हे मला प्रशस्त वाटलं नाही. राणी परत एकदा खूप खूप आभार. यांचे मला एक छोटीशी गंमत सांगायची की वाशीला मी त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते त्यावेळेला 2-3च जास्त, बाकीचे सुरू नव्हते झाले. मराठी बाणा जास्त चालत होता सुरुवातीला. आणि मला ह्यांनी
प्रथेप्रमाणे इंटरव्हलनंतर स्टेजवर बोलावलं, सत्कार वगैरे केला आणि मला सांगितलं की तुमच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही चाललो आहे. मी म्हटलं पावलावर पाऊल काय तुम्ही आमच्या डोक्यावर पाय टाकून पुढे म्हटलं धावता असे अशोक खांडे आणि श्रीधर पण मी अरे म्हणते माझ्या लहान आहेस बाबूजींना खूप वेळा म्हणजे त्यांच्या संत तुकारामच मी अभंग म्हटले होते मला आठवते. तेव्हा दोघांचंही अभिनंदन आणि तुमच्या आपल्या आपल्या कार्यात असंच उत्तरोत्तर यश मिळो ही परमेश्वरापाशी प्रार्थना. या निमित्ताने श्रीधरजींनाही विनंती की आपण मनोगत व्यक्त करावं. ती म्हटली तू दिसणार नाही, म्हटलं लहानच आहे त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही आहे. राणीने ऑर्डर दिली आहे 1.5 मिनिट बोलायचं म्हणून. एका महान व्यक्तिमत्वाच्या नावाचा हा पुरस्कार माझ्यासारख्या छोट्याशा संगीतकाराला मिळतो आहे, त्याबद्दल तुम्हा चौघींचं आणि शशी तुमचं देखील मी आभार मानतो. माणिकताई आणि यांचे वडील अमर वर्मा यांचा बाबूजी आणि माझ्या आईंचा अगदी जुना परिचय 48 पासूनचा. आणि HMEमध्ये बाबूजींनी भांडून माणिकबाईंकडनं गाणं घेतलं होतं, बरोबर आहे ना? कुठे गेलं? हां, कारण बाबूजी हां सावळाचा रंग तुझा. कारण बाबूजींना त्या माणिकबाईंचा आवाज इतका आवडायचा, कारण त्या नुसत्या क्लासिकल शास्त्रीय संगीत गाणाऱ्या नव्हत्या. आपल्याला माहिती आहे की इतकी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं त्यांनी गायलेली आहेत. HMVत असताना आता मी जे सांगितलं त्याप्रमाणे गीत रामायणातली एक गाणं सोडलं तर सीतेची सर्व गाणी माणिकबाईंनी गायलेली आहेत त्यावेळेला. शास्त्रीय संगीताची उत्तम पकड, गोड आवाज, त्यामुळे भक्तिगीतं भावगीतं पॉप्युलर झालीच. आता त्यांनी सांगितलं सावळाचा रंग तुझा, त्याप्रमाणे दुसरं गाणं त्यांचं अतिशय लोकप्रिय झालं म्हणजे घननिळा लढीवाळा. केवळ 2 वादकांवर ते गाणं आहे, म्हणजे व्हायोलिनवर प्रभाकर जोग, तबल्यावर अण्णा जोशी, आणि बॉम्बे लॅबमध्ये इथेच जवळ रेकॉर्ड केलेलं गाणं आहे. म्हणजे 2 वादकांचं गाणं देखील लोकप्रिय होऊ शकतं. 2 वादक आत्ता 50, 60, 70 किती असले तरी. 60 वर्षाहून अधिक काळ उमटलं गेलेलं आहे. 1960मधलं हे गाणं आहे आणि अजून किती ते गायलं गेलं ना, गाताना इतका ते ऐकताना इतका आनंद वाटतो. आणि माणिकबाईंचं वैशिष्ट्य म्हणजे की 3 मिनटाचं गाणं त्या 15 मिनटं गायच्या. मी स्वतः ब्राह्मण सहाय्यक संघात ऐकलेलं आहे. त्यामुळे राग विस्तार जो करायचा असतो तो अत्यंत लालित्यपूर्ण करायचा असतो हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून मी तुम्हा चौघीजणींना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही माझा परत एका लहान माणसाचा सत्कार केलेला आहे, त्याबद्दल पुन्हा शतशः धन्यवाद. सप्टेंबरमध्ये 75 वर्ष त्यांना पूर्ण झालेली आहेत. ते वाटत जरी नसले तरी ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊया. रसिक मित्र हो, माझ्या आयुष्याचं सोनं झाल्यासारखं मला आज वाटतंय. त्याचं कारण असं की माझी आई, हिला संगीताची प्रचंड आवड होती. ती निरक्षर होती, ती अशिक्षित होती, पण तिला माणिकताईंचे सगळी गाणी तिला पाठ होती. माझे वडील 10 वर्ष बेडरिडन होते. त्यांना बोलता येत नव्हतं, फक्त ऐकता येत होतं. 10 वर्ष आमच्या घरामध्ये फक्त माणिकताईंची गाणी लागली जात होती. आणि ते ऋण फेडायचं कुठेतरी आयुष्यात संधी कदाचित मिळायची होती. म्हणून माणिकताई गेल्यानंतर भारती आचरेकर माझ्याकडे आल्या आणि माणिकताईंच्या गाण्यांवरती एक कार्यक्रम करूया अशी त्यांनी मला विनंती केली. तुमचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये. आता ती गाणी मला पाठच होती. मग त्यांचं आयुष्य आम्ही या मुलींमुळे आम्हाला सगळं त्यांचं आयुष्य कळत गेलं.
मग त्याच्यामध्ये आशाताई आणि अर्चनाजी, माफ करा, ह्या आतमध्ये देशराग काहीतरी म्हणत होत्या. श्याम मोरी भैया गगोना असं काहीतरी म्हणत होत्या. त्यांचं गाणं संपलं आणि मी कृष्णा पुरेना थट्टा कितीही खडा घड्याला मारू नको, या राधेला हडवू नको. मग त्यांना आश्चर्य वाटलं की मी काय भरकाच एक्सपर्ट दिसतोय, देशरागातलं गाणं बरोबर. मला काही त्यातलं कळत नाही. त्यांनी यमन गायला, तो चांगला गायला, मला एवढं कळतंय. तेव्हा मग मी असं ठरवलं की ह्यांच्यामुळे केवळ ही सगळी मंडळी, मग भारतीने मला ते कुठची आपण श्याम विना आली रे मग, आम्ही किशोरीताईंकडे जात होतो आणि ही किशोरीताईंकडे जाताना हे म्हणाले, किशोरीताई फार कोपिष्ट आहेत तर त्यांना तू जरा व्यवस्थित बोल, कारण त्यांचं शूटिंग करायचं होतं, तू काय काळजी करू नको. त्यावेळी हिने मला ती चीज ऐकवली, हम बिना आली रे मैको. मी कधीच ऐकलेली नव्हती, पण पहिल्या क्षणामध्ये ती मला इतकी आवडली की मग मी क्लासिकलसुद्धा त्याच्यामध्ये माणिक मोतीमध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीने सगळी बंदिशी घेतल्या आणि त्याला जोडून त्याच्यामधले सगळं त्यांच्यातला जो काय प्रकार आहे, अगदी गझल गायल्या ते सुद्धा घेतलं आणि त्यांच्याच गाण्यातून त्यांचं आयुष्य माणिक मोती या कार्यक्रमामध्ये मला दाखवायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मी अशा प्रकारचे 12 कार्यक्रम केले, पण माणिक मोती इज माय फर्स्ट म्युझिकल बायोग्राफी ऑफ माणिक वर्मा. माणिक वर्मा माझ्या मंगलगाणीला आल्या, इंटरव्हलला त्या आल्या आणि अशा बघतायत माझ्याकडे. आईच्या ममतेने बघणं म्हणजे काय असतं हे मला त्यांच्या डोळ्यात ते अजून आठवत आहेत. आवाज की दुनियाला आल्या त्यावेळी 2च कार्यक्रम त्या जाईपर्यंत झाले होते माझे. आणि मी घाबरत होतो. म्हणजे आज बाबूजी असतील, हे माझ्या कार्यक्रम बघून त्यांनी माझं एवढं कौतुक केलं की मला म्हणजे असं पाय लटपटायला लागले की हे खरंच कौतुक करतायत की आपलं खोटं खोटं करतायत. पण अगदी मनापासून त्यांनी कौतुक केलं बाबूजींनी तर सांगितलं हा कार्यक्रम तुमचा अद्भुत आहे. ह्या सगळ्या मंडळी तुम्ही जे आत्ता काय म्हणाले की फार चांगलं काहीतरी करतात, ही जबाबदारी वाढवत गेली आहेत. आणि माणिक वर्मांचे ते डोळे, ते मातृत्वाची नजर ही मला अजून आठवते. आणि मग त्याच्यानंतर मी बाबा या 4 बहिणींच्या काय म्हणतो आपण 4 बहिणींच्या कचाट्यात काय कजाक बहिणींच्या कचाट्यात. पण आज त्या कजाक बहिणींनी मला माझी जबाबदारी वाढवण्याची, त्यांना माहिती आहे यांची जबाबदारी वाढवायची असेल तर आपल्याला तसं केलंच पाहिजे. कारण दिग्दर्शक म्हणून मी त्यांचं काही ऐकत नाही. तर तिथे मी असतो त्यावेळेला मी अगदी स्ट्रिक्ट असतो. आणि ह्याचा सगळ्याचा बदला जर घ्यायचा असेल तर याला एक पुरस्कार देऊ म्हणजे थोडा शांत होईल की काय. तेव्हा मी सांगतो तुम्हाला, जगामध्ये फार कमी लोक आहेत जे मागच्या पिढीची इस्टेट मिळवण्यामध्ये एक्सपर्ट असतात. पण त्यांच्या म्हणजे हे आज मी तुम्हाला सांगत नाही आहे, मला ह्या बहिणींचा आदर शतपटीने 1000 पटीने केवळ यासाठी आहे की क्षणाक्षणाला घोटाला श्वासाला हे माणिकबाईंचं नाव काढतात. अशा मुलं काय मुली काय, पण अशा मुली माणिकताईंना मिळाल्या. खरोखर माणिकताईंचं भाग्य. एक दिसायला सुंदर, दुसरी स्वभावाने सुंदर, तिसरी दोघांचं मिश्रण. भारती जे माणिकबाईंची गाणी गाते ना, मी सांगतो जगात कोणी गात नाही. मी तिला नेहमी शिव्या देतो की तू हे सगळं सोड आणि माणिकबाईंची गाणी गा. खरोखर तुम्हाला सांगतो, मला गाण्यातलं कळतं, मला कान आहे, मला गळा नसेल पण कान आहे. भारती सुंदर गाते. वंदनाला जागा माहिती. राणीने त्या दिवशी कार्यक्रमामध्ये सहज आली एक दिवस रिहर्सलला, तिने काय सुंदर ते सांगितलं सगळं. आणि कुठे गेली अरुणा, ही मध्ये कधीतरी येते आणि एक चूक काढून जाते. यांच्याकडे तो वारसा आहे. वंदनाने तो ॲक्टिंगच्या रूपात घेतला असेल, भारतीने दोन्ही ॲक्टिंग आणि त्या दोन्ही याच्यामध्ये, आणि राणीने सौंदर्य आणि गळा असे 2 घेतलेले आहेत माणिकबाईंचे. तर
तर मी तुम्हा सगळ्या बहिणींचं खरोखर मनपूर्वक आभार मानतो. आणि तुमचा हा सगळा जो हा माणिक वर्मा हा जो सोहळा आहे ना, हा दरवर्षी चालला पाहिजे, याची जबाबदारी तुम्ही 4 आणि मी एक तुमचा भाऊ म्हणून आपल्या 5 जणांची. धन्यवाद. त्याशिवाय तुम्ही बरोबर आहात ना. चला. जसं अशोकजी म्हणाले की जबाबदारी वाढली आहे, ती जबाबदारी तुम्ही अत्यंत नीटसपणे नेमकेपणाने उचलली आहे आणि ती पार पाडता आहात. याचीच पोचपावती म्हणून हा तुम्हा दोघांसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि अशाच पुरस्कारांचे तुम्ही मानकरी ठरव आणि आम्हाला उत्तमोत्तम कलाकृती तुम्हा दोघांकडूनही मिळवत या शुभेच्छांसह मंचावरच्या सर्व मान्यवरांचे आभार आणि पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळतो. धन्यवाद सगळ्यांचे. प्रमिला नाही, तुमचा सत्कार, हो, ह्या लोकांच्या पुढे तुमचा सत्कार करायचा राहिला. थँक्यू सो मच. अतिशय एका फोनवर त्या माझ्या विनंतीला मात देऊन आल्या इथे आणि थँक्यू सो मच. मी आणि प्रमिला ती आम्ही एकत्र श्रीरामचंद्रांबरोबर गायला सुरुवात केली होती. मी एक छोटी होते, त्याही काही फार मोठ्या नव्हत्या, पण त्यावेळची आमची मैत्री अजूनही टिकून आहे. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. थँक्यू सो मच.